morning to all of you. Maths सेकंड इयत्ता 10वीचा मॅथ्स 2 यामध्ये आपलं थर्ड चॅप्टर वर्तुळ हे चालू आहे. सर्कल या प्रकरणातील आपण प्रॅक्टिस सेट 3.4 आज पाहणार आहोत. या अगोदर आपण त्यावरचे आधारित जे काही थिअरम्स म्हणजे प्रमेय त्यांची सिद्धता वगैरे बघितली आहे ते शिकलो आहोत आपण. या अगोदरच्या व्हिडिओज आणि इयत्ता 8वी ते 10वी गणित मॅथ्स 1 मॅथ्स 2 मराठी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी स्टडी ई मॅथ्स बाय मिसेस प्रणोती भावसार या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करावं लागेल. जर बेल आयकॉनवर क्लिक केला तर रोजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकतील. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 चालू करूया. क्वेश्चन फर्स्ट. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो मी इथे न लिहिता फक्त डायग्राम लिहिले आहे आणि क्वेश्चन आहे तो थोडक्यात लिहिला आहे. क्वेश्चन वाचूया आपण. इन द गिवन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर O लेंथ ऑफ कॉर्ड AB is equal to the radius of the circle. Length of chord is equal to radius of the circle. हे तुम्हाला गिवन आहे. फाइंड द मेजर ऑफ each of the following. कशा कशाचं मेजर फाइंड करायचे. लेंथ हे जे आहे अँगल AOB लेंथ AB इज इक्वल टू R दिले आणि वी हॅव टू फाइंड अँगल AOB अँगल ACB आर्क AB आणि आर्क ACB. अशा पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे की C केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये वर्तुळाच्या जीवेची लांबी आणि वर्तुळाची त्रिज्या समान लांबीच्या आहेत. तर या कोनांची मापे आणि दिलेले कंसांची माप काढायची आहेत. पान नंबर 73 त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण अशा पद्धतीने ते थोडक्यात लिहिलेलं आहे. त्याचं सोल्युशन बघूया आपण. फर्स्ट आपल्याला काय दिलं होतं की O इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि काय माहिती आपल्याला दिलेली की O केंद्र असलेल्या वर्तुळात OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू R. OA समजा हा OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. OB किती त्याला R कन्सिडर केलं आपण त्रिज्या असल्यामुळे आणि ही जी त्रिज्या आहे ती कशी आहे की त्याची जी जीवा आहे त्या जीवेच्या बरोबर आहे. म्हणजेच कॉर्ड is the length of chord is equal to the radius of the circle and therefore all three sides are congruent. बघा लेंथ AB ची लेंथ किती आहे R. आपण सपोज करून तिथे R आणि is equal to R लिहिलं का कारण the radius of the given circle is the length of the given chord. chordची लेंथ आणि त्रिज्येची लेंथ ती सारख्या आहेत आणि म्हणून बघा ऑल थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण. आणि मग समभुज त्रिकोणाचं जे गुणधर्म आहे ते आपल्याला वापरायचे आहेत की समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतात तिन्ही बाजू एकरूप असतात. म्हणजेच काय झालंय मग ऑल थ्री अँगल्स आर कॉन्ग्रुएंट दॅट इज इक्वल टू 60 60 अँड 60. O A and B three angles of the equilateral triangles are congruent that is equal to 60. ते आपल्याला इथे वापरायचं आहे. नाव आता फर्स्ट आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे अँगल AOB. सी इन द डायग्राम AOB हा अँगल काढायचा आहे. तो किती आला 60 आणि काय आला तर समभुज त्रिकोणाचा कोण आहे म्हणून. आणि म्हणून मग लिहिताना आपण सोल्युशन घेताना फर्स्ट साठी घेतलंय अँगल AOB फाइंड करायचं आपल्याला. देअरफॉर इन द सर्कल विथ सेंटर O केंद्र असलेल्या वर्तुळात हे तुम्ही जेव्हा सोल्युशन लिहिता रीत सोडवता तेव्हा हे सेंटेन्स लिहायचे आहेत. तरच आपण म्हणजे एक प्रकारचे ते गिव्हन इन्फॉर्मेशन जी आहे ती अशा पद्धतीने थोडक्यात लिहून गणित सॉल्व्ह करायचं असतं. आणि म्हणूनच मग आपण O केंद्र असलेल्या वर्तुळात दॅट इज इन सर्कल विथ सेंटर O. आता मी या इथे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात मराठीत पण लिहिलंय आणि सेमीसाठी पण इंग्लिश मधून पण लिहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी लिहिताना आता समजा सेमीचे विद्यार्थी त्यांनी कॉर्ड AB लिहा. मराठीचे विद्यार्थी असतील मराठी मीडियमचे त्यांनी जीवा AB
एवढा बदल करायचा आहे। गिव्हन असेल मराठीच्या विद्यार्थ्यांनी पक्ष लिहायचा, म्हणजे दोन्ही लिहायची गरज नाही। सेमीच्या विद्यार्थ्यांनी आहे ते इंग्लिश मधून आणि बाकीचे मराठीत आहे ते मराठीतून, अशा पद्धतीने ते बरोबर तुम्हाला समजावं म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। कॉर्ड AB इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB दॅट इज इक्वल टू R। तेच आपण लिहिताना काय केलं, आता जे आपण बोलून दाखवलं की दिलेल्या वर्तुळाच्या O केंद्र असलेल्या AB ही जी जीवा आहे ती त्रिज्येच्या मापाची आहे, त्रिज्येच्या लांबीची आहे। दॅट इज कॉल्ड जीवा AB इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB दॅट इज इक्वल टू R। म्हणून त्याच्या पुढे माहिती ती दिली, देअरफॉर इट इज गिव्हन, देअरफॉर द गिव्हन ट्रायंगल OAB इज इक्विलॅटरल। तो जो त्रिकोण झाला तो समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाचे ऑल थ्री अँगल्स आर 60 डिग्री। आपल्याला फक्त AOB काढायचा आहे म्हणून आपण काय घेतलंय 60 डिग्री तेवढं लिहिलंय। नाव त्याला आपण काय कॉल हे केलंय 1 नंबरचं इक्वेशन म्हणून दिलंय। सेकंड आपल्याला काय करायचं आहे, अँगल AOB आणि आपल्याला माप कंस पण काढायचंय, AB काढायचंय। आता AB या कंसाचं माप काढायचं, वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ आर्क AB। AB या आर्कचं मेजर काढायचंय। द मेजर ऑफ आर्क AB म्हणजे किती असणार आहे, हा जो ट्रायंगल अँगल आहे AOB इट इज द सेंट्रल अँगल, O इज द सेंटर, O हा काय आहे केंद्र आहे आणि केंद्रीय कोणाचं माप म्हणजे त्या कंसाचं माप असतं। कंसाच्या मापाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार केंद्रीय कोणाचं माप तेवढंच कंसाचं माप असतं। हा 60चा आहे म्हणून हा पण किती होणार, कंस हा जो आहे तो 60 डिग्रीचा होईल। AB मेजर आर्क AB इज इक्वल टू द मेजर अँगल AOB विच इज द सेंट्रल अँगल, केंद्रीय कोण आहे किंवा फ्रॉम डेफिनेशन ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क। आणि म्हणून मग ते जे कारण ते इथे लिहिलं आपण, अँगल AOB इज इक्वल टू मेजर आर्क AB किंवा माप कंस AB इज इक्वल टू, दोघांचं माप ते सारखं असणार। आणि त्याचं रिझन काय असणार आहे की कंसाच्या व्याख्येवरून, किंवा दुसरं रिझन कोणतं, केंद्रीय कोन, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क और अदर रिझन इज सेंट्रल अँगल। दोघांपैकी एक सेंट्रल अँगल म्हटलं तरी चालणार आहे किंवा फ्रॉम डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क। तसं आता आपण देअरफॉर मेजर आर्क AB इज इक्वल टू, आता अँगल AOB किती काढलाय आपण 60 आणि अँगल AOB इज इक्वल टू मेजर आर्क AB, मग AOB चं माप किती घेणार मी 60 आणि देअरफॉर मेजर आर्क AB इज इक्वल टू 60 म्हणून इथे लिहिलंय हे फर्स्ट इक्वेशन हे सेकंड इक्वेशन आणि फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड या दोघांचं कंपॅरिझन केलं तर AOB चा मेजर किती आहे 60, therefore I will put the angle AOB is equal to 60 आणि आर्क AB चं काढलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने we get the measure arc AB is equal to 60 degree। now next कोणता आहे, अँगल ACB फाइंड करायचं आहे। अँगल ACB we see in the diagram angle ACB, आता इथे पहा angle ACB पहा, ACB the point C is on the circle, therefore angle ACB is inscribed angle and this inscribed angle is intercepted the arc AB। कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय AB। कोण ACB, C हा बिंदू वर्तुळावर असल्यामुळे ACB हा आंतरलिखित कोन आहे। आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेला कंस आहे AB, या कंसाच्या मापाच्या निम्मे असणार आहे। याचं मेजर किती काढलं आपण 60, मेजर आर्क AB वी फाइंड 60 त्याच्या निम्मे म्हणजे किती झाला 30 आला, हा येणार आपला 30 चा अँगल येईल। ते कसं पाहत इथे म्हणूनच घेतलं आपण अँगल ACB इज इक्वल टू हाफ मेजर आर्क AB किंवा माप कंस AB च्या निम्म्या लांबीचा असतो। कोणतं रिझन घेणार, इन्स्क्राइब अँगल थेरम, आंतरलिखित कोनाचे प्रमेय। त्यानुसार
इथे या 1/2 गुणिले 60, इथे 2 ने भाग दिला तर काय होणार बघा, 2 6 आणि 0 ने भाग दिला म्हणजे किती झालं 30. मेजर अँगल ACB इज इक्वल टू 30 डिग्री. जरा नेक्स्ट कोणता आता काढायचा आपल्याला, आर्क ACB काढायचा. आर्क AB तर काढलाय आपण, आर्क AB इथे काढलाय. मेजर आर्क AB दॅट इज इक्वल टू 60 ते काढलेलं आहे. नाउ वी हॅव टू फाइंड द मेजर आर्क ACB. AB 60 चा आहे, AB किती फाइंड केला 60. अँड नाउ वी हॅव टू फाइंड द ACB. एवढा हा जो विशाल कंस आहे त्या विशाल कंसाचं माप फाइंड करायचं. वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ मेजर आर्क ACB. ACB चा आपल्याला माप काढायचं आहे. म्हणजे आता काय म्हणू, संपूर्ण वर्तुळाचं माप असतं किती 360 360 आणि 360 मधून ह्या कंसाचं जर वजा केलं 60 तर उरले किती त्या अँगल ACB चं, म्हणजेच आर्क जो आहे ACB त्या आर्क ACB चं माप येणार. आणि म्हणून मग काय लिहिलं आपण, मेजर आर्क ACB कंस ACB इज इक्वल टू मेजर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचं माप वजा कंस AB चं माप. मेजर ऑफ सर्कल मायनस मेजर ऑफ आर्क AB. AB हा त्याचे मायनस काय, मेजर ऑफ सर्कल इज 360 आणि मेजर ऑफ आर्क इज 60. मग किती झाले 360 मायनस 60 दॅट इज इक्वल टू 300. हा आणि म्हणून आपण इथे काय लिहिलं, मेजर आर्क ACB इज इक्वल टू 300. म्हणजे जे आपण आन्सर शोधणार आहोत ते आन्सर जे आहे ते अशा पद्धतीने इथे मार्किंग करायचे असतात. किंवा तुम्ही लिहिताना उदाहरण तुम्ही जे उत्तर फाइंड केले सगळ्यात शेवटी जे 4 आन्सर्स आहे ते 4 आन्सर्स लिहायचे आहेत. पुढचं आपण नेक्स्ट जे सेकंड एक्झाम्पल आहे ते बघूया. प्रॅक्टिस सेट 3.4 यामध्ये क्वेश्चन सेकंड बघत आहोत आपण. 3.4 क्वेश्चन 2 काय म्हटलंय पहा. क्वेश्चन 2 मध्ये इन द फिगर quadrilateral PQRS is cyclic, side PQ congruent to side RQ, angle PSR is 110. Find measure angle PQR. नंतर मेजर आर्क PQR, मेजर आर्क QR आणि मेजर अँगल PRQ. हे चारही आपल्याला फाइंड करायचे. काय काय दिले पहा, देताना दिले की साइड PQ कॉन्ग्रुएंट टू साइड, इथे आपण गिवन लिहूया, गिवन साइड PQ कॉन्ग्रुएंट टू QR. आणखी मेजर अँगल PSR इज इक्वल टू 110 110 अंश दिले. अँड वी हॅव टू फाइंड, फर्स्ट काय फाइंड करायचं आपल्याला, अँगल PQR, अँगल PQR. नंतर मेजर आर्क PQR, मेजर आर्क PQR. त्यानंतर आहे QR. इथे थोडक्यात लिहिले. आता फक्त क्वेश्चन आपण जो आहे तो आपण तेवढा घेऊया, PQR. आणि तसंच थर्ड नंबर QR आणि फोर्थ वन आहे मेजर अँगल PRQ. हे एवढे 4 क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स आहे ते आपल्याला फाइंड करायचे आहे. देताना फक्त माहिती 2 प्रकारचं गिवन आहे की PQRS इज अ क्वाड्रिलॅटरल विच इज सायकलिक अँड साइड PQ कॉन्ग्रुएंट टू साइड QR आणि एक अँगल दिलाय S विच इज 110. हे एवढं आपल्याला गिवन दिले आणि हे काय करायचंय फाइंड करायचं आपल्याला. वी हॅव टू फाइंड. या चौकोनामध्ये फक्त चक्रीय चौकोन आहे असं माहिती देऊन बाजू PQ कॉन्ग्रुएंट टू बाजू QR, PQ आणि QR असे दिले, एकरूप दिलेले आहे. कोण S हा 110 चा दिलाय आणि मग आपल्याला ते सोडवायचं आहे. तर त्यासाठी आपण सोल्युशन इथे मी एका अंगी थोडक्यात हे केलंय की जेणेकरून ते पूर्ण गणित मावलं पाहिजे. म्हणून फर्स्ट जो आहे
त्यासाठी काय फर्स्ट कोणता फाइंड करायचा आपल्याला अँगल PQR. अँगल PQR आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी पहा PQR वी सी इन द डायग्राम PQR म्हणजे हा जो अँगल आहे तो फाइंड करायचा आहे. S आणि Q काय आहे बघा अँगल S and अँगल Q आर द opposite angles of the cyclic quadrilateral. चक्रीय चौकोन PQRS चे ते सम्मुख कोण आहेत आणि म्हणून पहा अपोजिट अँगल्स ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. कसे असतात ते चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. पूरक असतात म्हणजे काय झालं त्यांची ऍडिशन किती असणार आहे पूरक आहेत सप्लिमेंटरी दॅट इज द सम इज 180 म्हणजे ह्या दोघांची सम किती असणार आहे 180. इट इज 180 आहे दोघांची बेरीज 180 असणार आहे. आणि म्हणून आपण फर्स्ट फाइंड करत असताना क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायकलिक असं लिहिणार. देअरफॉर अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 किंवा इथे मेजर घेऊया आपण PSR S and Q 3 अक्षरे नाव लिहिलंय. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 आणि त्याचं कारण काय लिहिलंय अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात. नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज वी गेट S ची व्हॅल्यू आहे 110 PQR वी हॅव टू फाइंड सम आहे 180 110 आहे त्याची व्हॅल्यू ठेवली PQR इज इक्वल टू 180 मायनस 110 180 वजा 110 वी गेट 70. 180 मधून 110 वजा केले किती त्या कोणाचं माप काय मिळालं PQR वी गेट 70. आता सेकंड काय फाइंड करायचंय आर्क PQR कंस PQR चं माप काढायचं. मेजर अँगल किंवा मेजर कंस PQR कंस PQR काढायचंय. बघा बरं डायग्राम मध्ये PQR कुठे PQR हा जो आहे हा कंस या PQR कंसाचं माप काढायचंय. त्या कंसाचं वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ आर्क आणि अँगल कोणता आहे पहा PSR. ह्या अँगलने जो इंटरसेप्टेड केलेला आर्क असेल तो त्याच्या काय असतो बघा त्याच्या बरोबर ट्वाइस असतो तो त्याच्या दुप्पट असतो तो किंवा याचं आंतरलिखित कोणाचं माप हे आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. त्याला म्हणतो आपण आंतरलिखित कोणाचे प्रमेय. बाय युजिंग द इन्स्क्राइब अँगल थेरम अँड मेजर अँगल PSR कशाचे निम्मे असणार आहे आर PQR च्या निम्मे. इट इज हाफ ऑफ द मेजर आर PQR. नाउ वी हॅव द मेजर PSR. मेजर अँगल PSR किती आपल्याकडे 70 आहे. 70 नाही दिलेला आपल्याकडे PQR काढलाय पण PSR आहे 110 झालं. आता ह्या इथे तिरपा गुणाकार घेतला तर काय मिळालं आपल्याला 110 गुणिले 2 बरोबर 220 आणि म्हणूनच मग या आर्कचं मेजर काय आहे मेजर आर्क PQR इज इक्वल टू 220. 110 गुणिले 2 केले तर काय मिळाले 220 डिग्री. आता तिसरा काय प्रश्न त्याच्यातला की QR या कंसाचं माप काढायचं. वी हॅव टू फाइंड द मेजर आर QR बघा बरं कुठे आहे आकृतीत QR. आता QR काढण्यासाठी एक आपल्याला महत्वाची माहिती दिली ती म्हणजे PQ आणि QR ह्या ज्या दोन जीवा आहेत त्या एकरूप आहेत. जीवा PQ एकरूप जीवा QR. कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR. गिवनच आहे ना साइड PQ कॉन्ग्रुएंट टू QR. आणि एकरूप कंसांचे जे आहे एकरूप जीवांनी आंतरखंडित केलेले जे कंस असतात ते एकरूप असतात किंवा एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळात आहे आणि एकरूप जीव आहे त्यांनी का जे
त्यांचे जे सांगत कंस आहे ते सुद्धा एकरूप असतात. म्हणून इंग्लिश मध्ये पण लिहिलंय करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट chords हे PQ and QR both are the congruent chords. Therefore measure arc PQ is equal to measure arc RQ is equal to x मानणार आपण त्याला. त्याचा आर्क x त्याचा पण x घेणार. मग x प्लस x दोघांची बेरीज किती येणार? PQ हा एक आर्क आणि दुसरा QR. आपण संपूर्ण PQR चं मेजर किती काढलंय आपण? 220. PQR चं माप आहे 220 आणि त्या 220 पैकी हा x अधिक x किती मिळाला आपल्याला? 220. कंस PQ आणि RQ यांना आपण x गृहीत धरला. या संपूर्ण PQR ची बेरीज म्हणजे काय? हा x प्लस हा x प्लस x किती काढला आपण? संपूर्ण PQR आहे 220. therefore x plus x is equal to 220. 2x बरोबर. मग आता या दोघांची बेरीज केली तर काय झालं? 2x बरोबर 220. therefore x is equal to 220 भागिले 2 किंवा 220 upon 2 we get 110. therefore measure arc QR is equal to 110. कंस QR चं माप किती मिळालं? 110. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन मध्ये आर्क PQR काढला होता. आता सेकंड मध्ये काय घेतला? आर्क QR काढलाय आपण. पुढचा आपल्याला काढायचं मेजर अँगल PRQ. कोणता काढायचा बघा? PRQ म्हणजे हा एवढाच भाग काढणार. आता PRQ ने इंटरसेप्टेड केलेला आर्क आहे PQ. आता आपण x ची व्हॅल्यू काढली. x ची व्हॅल्यू किती निघाली? 110. इथे पण किती आले? 110. म्हणजे R हा जो अँगल आहे R या अँगलने इंटरसेप्टेड केलेला आर्क आहे PQ. त्याचं मेजर आहे 110. इट इज इन्स्क्राइब अँगल. therefore the measure of inscribed angle is half of the intercepted arc. काय म्हटलं मी? PRQ हा आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित केलेला कंस PQ याच्या निम्मे असणार आहे. आणि PQ चं मेजर किती आहे? 110. 110 चे निम्मे आले 55 म्हणजे 55. आणि म्हणून ते लिहिताना आपण कसं लिहिलं पहा? मेजर अँगल PRQ इज इक्वल टू हाफ मेजर आर्क PQ. PQ च्या निम्मे आहे. therefore हाफ 1/2 म्हणजे 1/2 गुणिले 110. इथे दोनाने जर भाग दिला तर काय होईल? 2×5 पुन्हा 2×5 म्हणजे किती झाले? 55 अंश. therefore from first second equation we get 110 भागिले 2 म्हणजे किती आला? 55. PRQ is 55 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीने जी उदाहरण आहे ते आपल्याला लिहिताना त्यांचं रिझन कोणतं प्रमेय वापरलं ते सगळं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहायचे आहे. ते मोठी मोठी उदाहरणं असल्यामुळे ते लिहिताना बरोबर विथ द हेल्प ऑफ डायग्राम वी हॅव टू फाइंड द ऑल. आणि त्यानुसार तुम्ही त्यांची अरेंजमेंट जी आहे ती मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. तुमच्या वहीच्या पानांच्या आकारानुसार तशी मांडणी करा आणि त्यानुसार व्यवस्थित लिहा. पुढचं एक उदाहरण बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 3.4 यामधील थर्ड क्वेश्चन बघूया आपण. काय म्हटले पहा? क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायकलिक. मेजर अँगल R is equal to 5x minus 13 degree. Angle N is equal to 4x plus 4. Find measures of R and N. हे आपल्याला फाइंड करायचं. देताना काय दिलंय? MRPN. इट इज द सायकलिक क्वाड्रिलॅटरल. तो चक्रीय चौकोन आहे. R या कोणाचं माप आहे 5x वजा 13 डिग्री आणि N चं माप आहे 4x plus 4. दोन कोणांची माप दिलेली आहेत R आणि N ची. आणि आपल्याला फाइंड करायचंय R आणि N. म्हणजे देताना कशी दिली ती? x च्या फॉर्म मध्ये दिलेली आहे. आणि त्या R आणि N या दोन कोणांची मापे काढायचे आहेत. वी हॅव टू फाइंड द मेजर अँगल R and N which are given in the form of x. It is in the form of equation. आणि मग आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती काय दिली की इट इज सायकलिक. काय म्हटलंय? सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन आहे.
त्याच्यानुसार आपण हे उदाहरण सोडवूया। त्यामध्ये पहा फर्स्ट क्वाड्रिलेटरल AMRPN इज सायकलिक, चक्रीय चौकोन आहे, चक्रीय चौकोन आहे म्हणून अँगल R प्लस N इज इक्वल टू 180। बघा बरं अँगल R प्लस N दे आर द अपोजिट अँगल्स ऑफ द cyclic quadrilateral and opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात, ते पूरक कोण आहेत म्हणजे काय झालं, त्यांची बेरीज किती आलेली आहे 180, 180 त्यांची बेरीज घेणार म्हणून आपण सम्मुख कोण n आणि r, n प्लस r किंवा r प्लस n इज इक्वल टू 180। r ची व्हॅल्यू काय लिहिली 5x मायनस 13 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 180। यांची जर बेरीज केली 5x आणि 4x, 5x प्लस 4x वी गेट 9x मायनस 13 प्लस 4 याच्यातून वजाबाकी केले तर किती येणार मायनस 9, 9x मायनस 9 इज इक्वल टू 180। आता इथे आपण काय करणार 9 ने जर भाग दिला तर काय येतं पहा 9 एक 9 1x, इथे पुन्हा 9 एक 9 1x मायनस 1 इज इक्वल टू 9 ने भाग दिले तर पहा 9 दुणे 18 आणि 0 ने भाग दिला म्हणजे काय झालंय आपण 9 ने प्रत्येक टर्मला भाग दिलेला आहे किंवा आपण जर अगोदर असं जर केलं 9 कॉमन जर घेतला तर x मायनस 1 इज इक्वल टू 180, पुन्हा इकडे भाग दिला तर काय येणार x मायनस 1 इज इक्वल टू म्हणजे अशा पद्धतीने आले x मायनस 1 इज इक्वल टू 20। आता हा 1 उजवीकडे गेल्यानंतर काय येणार 20 मायनस 1 होणार प्लस 1 चेंजिंग द साइड, इथे आता ऍडिशन झाली किती मिळाले आपल्याला 20 अधिक 1 21। देयरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज 21 डिग्री। x ची किंमत किती मिळाली 21। आता आपल्याला अँगलची व्हॅल्यू काढायची n आणि r। Now we have to find the angle R. Angle R is equal to 5x minus 13. Now substituting, काय करणार put x is equal to 21। इथे जर मी x ची व्हॅल्यू 21 ठेवली 21 मायनस 13, आता पहा 21 5 105, 105 मायनस 13, 105 वजा 13 आपल्याला मिळाले 92, वजाबाकी केल्यानंतर काय मिळाला मेजर अँगल R इज इक्वल टू 92। तसंच सेकंड अँगल फाइंड करायचा आहे n 4x प्लस 4, n म्हणजे काय अँगल n इज इक्वल टू 4x प्लस 4। नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 21। नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू x इज इक्वल टू 21, x ची व्हॅल्यू इथे 21 घ्या 4 इंटू 21 प्लस 4 21 चौक 84 घेतले 84 प्लस 4 84 प्लस 4 वी गेट 88। देयरफॉर मेजर अँगल n इज इक्वल टू 88। n या कोणाचं माप आहे 88 आणि r या कोणाचं माप आहे 92 डिग्री। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जरी इक्वेशनच्या फॉर्म मध्ये x च्या फॉर्म मध्ये दिला असेल तरी सुद्धा क्वाड्रिलॅटरल पण कोणता आहे तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल आणि म्हणून त्याचे प्रॉपर्टीज वापरून आपल्याला ती उदाहरणं सोडवायची असतात। तर अशा पद्धतीने ते करा किंवा काही वेळेस ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये पण विचारू शकतात। तर प्रॅक्टिस सेट 3.4 यामध्ये आपण पहिले 3 उदाहरणं या भागात बघितले आहेत। पुढच्या भागामध्ये आपण उरलेली जी उदाहरणं आहेत ती घेऊया। थँक्यू।